सराफ दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून सोन्याची लूट करणारा म्होरक्यास हरियाणा येथून अटक केली आहे. गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. 17/2/2025 रोजी अंबड पोलीस स्टेशन हद्दीत श्री ज्वेलर्स, महालक्ष्मी नगर, अंबड येथे फिर्यादी दीपक सुधाकर घोडके व त्यांची पत्नी असे त्यांच्या सराफ दुकानात बसले असताना दोन अनोळखी इसम दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी दुकानातील डिस्प्लेवर असलेले सोने चांदीचे दागिने त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये टाकून फिर्यादी व त्यांची पत्नी यांचे डोळ्यावर स्प्रे मारून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराच्या बुलेटवर बसून पळून गेले. म्हणून अज्ञात 3 आरोपींविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. सदरच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट 1 यांनी 2 आरोपींना अटक केली होती. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मध्य प्रदेश येथील असल्याने तो इतर राज्यात फरार झाला होता. सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य सराईत गुन्हेगार यास तात्काळ अटक करण्याबाबत संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी नरेंद्र हरिराम अहिरवार, मूळ राहणार मध्य प्रदेश, हा जिल्हा सागर, राज्य मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहितेंसह मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड असे जिल्हा सागर, राज्य मध्य प्रदेश येथे तात्काळ रवाना झाले. परंतु मध्य प्रदेशमधून दुसऱ्या राज्यात गेल्याची माहिती मिळाली. आरोपीचा पुढील कोणताही सुगावा नसताना गुंडाविरोधी पथकानं मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा कर्नाल, राज्य हरियाणा या परिसरात गेला असल्याचं निष्पन्न केल्यानं पथकाने तात्काळ जिल्हा सागर, राज्य मध्य प्रदेश येथून आपली दिशा कर्नाल, राज्य हरियाणाकडे वळवली. 22/2/2025 रोजी रात्रीच्या वेळी कर्नाल शहरात मध्य प्रदेशकडील कामानिमित्त भाडोत्री राहणाऱ्या लोकांची माहिती काढून आरोपीबाबत चौकशी केली असता पहाटे 4 वाजेच्या सुमारास शिवपुरी रोड, कर्नाल, राज्य हरियाणा येथून सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आरोपी नरेंद्र हरिराम अहिरवार, वय 25 वर्षे, राहणार किसवाडा गाव, जिल्हा सागर, राज्य मध्य प्रदेश या सिटी पोलीस ठाणे कर्नाल, राज्य हरियाणा हद्दीतून सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेतलंय. याबाबत पुढील तपास कामी अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. वृत्तसंकलन मनीषा पवार.